हॅलो गाईज, व्हेरी वेलकम टू माय व्लॉग. तर आजच्या व्लॉगमध्ये मी भोगीची भाजी बनवते. आज भोगी असल्यामुळे त्याच्यासाठी मी घेवडा, एक मोठा चिरलेला कांदा, एक बटाटा, एक वांगं, एक छोटा टोमॅटो, वाटाणे, लसूण आणि अद्रक हे घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ओला हरभरा, शेंगदाणे हे सुद्धा घालू शकता. माझ्या घरामध्ये ते आवडत नाही त्याच्यामुळे मी घेतलं नाही. आणि भाजलेले तीळ घेतलेत. इथे कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर हे मी वाटून घेतलं आहे. थोडेसे तीळ घेतलेत, ते मी भाजून घेते कारण आज तिळाचा मान असतो भाजीमध्ये. वरतून आपण भाजलेले तीळ घालणार आहोत, ते खूप छान लागतात. तर पहिल्यांदा आपण तेल टाकून घेतो आहे. साधारण 2 पळी तेल मी घालून घेते. त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी घालते. जिरे मोहरी तडतडल्यानंतर जे आपण पेस्ट बनवली कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर याची, तर ते आपण पेस्ट घालून घ्यायचे. थोडंसं मीठ टाकायचे. तेल सुटेपर्यंत आपल्याला ती पेस्ट घालून घ्यायची. आता त्याच्यामध्ये ज्या भाज्या आहेत, घेवडा, बटाटा, वांगं, वाटाणा वगैरे, ते सगळं घालून घ्यायचे. थोडंसं हलवायचे तेलामध्ये, ते परतून घ्यायचे छानपणे. मस्तपैकी त्याच्यामध्ये फ्लेवर उतरला पाहिजे त्या पेस्टचा, त्याच्यासाठी आपण हलवून घेतो आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळे मसाले घालायचे, जे आपण तुमच्या इच्छेनुसार तुम्ही मसाले घालू शकता. मी इथे लाल तिखट, त्याच्यानंतर काळा मसाला, किचन किंग, हळद हे सगळं घालून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा धने पावडर वगैरे घालू शकता, पण मी बेसिक मसाले ॲड केलेत. लाल तिखट, काळा मसाला, धने पावडर, हळद, मीठ इतकंच. तर त्याच्यानंतर ते मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे. ते सगळे मसाले आहेत ते भाज्यांना व्यवस्थित लागले पाहिजे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं जे कूट आहे, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कच्चे शेंगदाणे वापरू शकता. मी शेंगदाणे भाजलेले आहेत आणि त्याचं कूट करून घेतले, दाण्याचं कूट ते त्याच्यामध्ये घातलं. मस्तपैकी मिक्स करून घेतल्यानंतर अशी भाजी दिसते. आता याच्यामध्ये मी थोडीशी ग्रेव्ही टाईप भाजी बनवणार आहे. तर त्यामध्ये मी गरजेनुसार गरम पाणी ओतते. पाणी गरम करून घ्यायचं स्ट्रिक्टली, नंतर भाजीची चव उतरणार नाही. मस्तपैकी गरम पाणी ओतून एक 10 मिनिट उकळून घ्यायचं आहे. मस्त उकळी फुटल्यानंतर त्याच्यावरतून आपण तीळ टाकून घ्यायचे. हवं असेल तर कोथिंबीर घालू शकता. मस्त भोगीची भाजी तयार आहे.